नमस्कार, मी पूर्वा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे पूर्वाज किचनमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कैरीचा मेथांबा। तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। तर इथे मी या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या कापून 1 कपभर होतील इतक्या मी कैऱ्या घेणार आहे। 1 कप कैरी घेतल्यानंतर मी इथे अर्धा कप गूळ घेतलेला आहे। 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलं आहे। अर्धा टीस्पून हिंग, पाव टीस्पून म्हणजे 1/4 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून मी ते मोहरी घेतली आहे राई, 1 टेबलस्पून मेथीचे दाणे, 2 टेबलस्पून लाल तिखट घेतला आहे। तर ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या मी बारीक फोडी करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी कैरी कापून घेतली आहे आणि ती आपली 1 कैरी 1 कप एवढी भरलेली आहे। आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर मी इथे एक पॅन गॅसवरती ठेवलेला आहे गरम करून। त्यामध्ये आता मी हे 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकणार आहे। आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता 1 टेबलस्पून मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये मेथी दाणे टाकायचे आहेत। त्यामध्ये आपण मिरच्या टाकूया। हिंग, हिंग टाकून झालं की आता आपण त्यामध्ये कैरी टाकणार आहोत। कैरी 1-2 मिनिटं आपण परतवून घ्यायची आहे। कैरी 1-2 मिनिटं परतवल्यानंतर आता आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत। आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठही टाकून घेणार आहोत। ही कैरी आपण शिजत ठेवूया। 3 ते 4 मिनिटं आपण ही शिजत ठेवणार आहोत। कैरी शिजली आहे का आपण चेक करूया। कैरी चांगली शिजलेली आहे। आता आपण त्यामध्ये 2 टेबलस्पून लाल तिखट टाकूया। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता त्यामध्ये टाकूया आपण हा अर्धा कप गूळ।
गूळ मेल्ट झाल्यावर तो चांगला पातळ होईल. तर गूळ आपला मेल्ट झालेला आहे. कैरीचा तुकडे पण चांगले शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि आपला मेथांबा, कैरीचा मेथांबा रेडी आहे. आता हा थंड झाला की घट्ट होईल. आता तो लिक्विडी फॉर्ममध्ये आहे आणि थंड झाला की तो व्यवस्थित घट्ट होतो. तर अशा प्रकारे कैरीचा मेथांबा रेडी आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.